आगतम स्वागतम सुस्वागतम. अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय, आपल्या तळपत्या समशेरीनं हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती श्री शिवराय आणि गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून सोमवार पेठ गोसावीपुरा सार्वजनिक गणेश मंडळ उपस्थित सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यावर्षी 87व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर देखावे सादर करण्याची परंपरा असलेल्या आपल्या मंडळानं याही वर्षी तीच परंपरा कायम ठेवत सादर केला आहे ऐतिहासिक जिवंत देखावा दक्षिण दिग्विजय, अर्थात शिवरायांची दक्षिण गर्जना. धर्मनिष्ठेच्या अंगारावरून चालत शिवरायांनी चेतवली होती स्वराज्याची मशाल. आज तीच मशाल आपल्या प्रत्येकाच्या मनाला आणि या भूमीच्या दशदिशांना उजळवित आहे. शिवरायांची ही दक्षिण दिग्विजय मोहीम म्हणजेच शिवरायांची दक्षिण गर्जना. दक्षिण गर्जना. दक्षिण गर्जना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे. नमन तुझ आंबे करुण प्रारंभे. तपावर ताप तुंतुण्याता, तपावर ताप तुंतुण्याता, तपावर ताप तुंतुण्याता, तपावर ताप तुंतुण्याता. शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा भारतीयांचा मान, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा भारतीयांचा मान. शिव प्रभूच गात गुणगान जे जे, शिव प्रभूच गात गुणगान जे जे, शिव प्रभूच गात गुणगान. साल होत 1674. रायगडाच्या माथ्यावरून आनंद चारही दिशांनी ओसंडून वाहत होता. उन्मत्त आणि गर्विष्ठ माना रायगडाच्या 32 मन सिंहासनापुढं आदरानं आणि तितक्याच दरारानं झुकला. स्वतंत्र स्वराज्याची राजचिन्ह आणि मानचिन्ह झगमगू लागली. महाराज साहेब शिवाजी राजे छत्रपती झाले. एक मराठा राजा तक्ती बैसोनी छत्रपती झाला. गोष्ट सामान्य न झाली. मराठी मातीचा, मराठी मनाचा, मराठमोळा दिमागदार सोहळा, राज्याभिषेक सोहळा रायगडावर थाटा माता पार पडला. महाराज बोला पंत, बोला. स्वर्ग लोकीच्या इंद्रालाही लाजवेल असा दिमागदार राज्याभिषेक सोहळा पार पडलाय महाराज. खरोखरच भव्य दिव्य झाला सोहळा. पण त्या सोहळ्याचा खर्च मोठा झालाय महाराज. त्या खर्चाचा भार स्वराज्याच्या तिजोरीवर पडला आहे. त्याची तरतूद करावी लागेल महाराज. खरंय. अहो पंत, एवढ्या तोला मोलाचा राज्याभिषेक झाला
तर खर्च व्हायचाच की. रिकामी झालेली तिजोरी भरून काढूच की. मुघलांच्या व्यापारी पेठा कशा पायी हाय ती. सरनौबत, आता केवळ लहान मोठ्या व्यापारी पेठा लुटून जरब बसवण्यापेक्षा स्वराज्याच्या सीमा हिंद महासागरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. आमची पुढची दिशा ठरली आहे. दक्षिण दिग्विजय. पण महाराज, दक्षिण दिग्विजय? होय पंत. स्वराज्याच्या सीमा हिमालयापासून हिंद महासागरापर्यंत पोहोचल्या पाहिजे. विस्ताराबरोबरच त्या प्रदेशातील रयत सुद्धा स्वराज्यात जोडता आली पाहिजे. कारण एक ना एक दिवस खासा औरंगजेब हिंदूंचं हे एकमेव सिंहासन गिळंकृत करण्यासाठी दख्खनेत उतरल्याशिवाय राहणार नाही. अहो राज, आज तुमच्या छत्रछायेखाली स्वराज्यात 350 गड कुठं आहे ती. त्या औरंग्याला एक एक गड जिंकायला एक वर्ष लागतं या. तवय हो काय 350 वर्ष जगतोय काय. स्वराज्याचा प्रत्येक गडकोट आमचा प्रत्येक सवंगडी छातीचा कोट करून सांभाळेल याच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. असे सारे सवंगडी जगदंबेच्या आणि आऊसाहेबांच्या कृपेनेच मिळाले. मात्र अखंड सावध असणंही गरजेचं आहे. पंत, दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेची तयारी करा. यश देणार भवानी आहे. जय भवानी, जय भवानी. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. निपणाचा दिमाग तुटला. अंतरंगी आवाज उठला. ऐरणीचा सवाल सुटला. या कहाणीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. शिवरायांच्या हाती तेजस्वी भवानी तलवार, गजराजासारखी सेना, हौस, रणशिंगांचा आवाज आणि सुरू झाली मोहीम दक्षिण दिग्विजयाची. मराठ्यांनी आजवर अनेक लढाया जिंकल्या, पण ही लढाई होती शत्रूच्या गर्भहरणाची. शिवरायांनी संकल्प केला, तुंगभद्रा ते कावेरी स्वराज्याचा ध्वज फडकवायचाच. स्वारी निघाली. 20,000 घोडदळ, 30,000 पायदळ आणि महाराजांसाठी खास सजवलेला सोन्याच्या अलंकाराने मढवलेला हत्ती, तोफखाना, ढोल, नगारे स्वराज्याचा भगवा घेऊन दक्षिणेकडे सरसावत होते. स्वारी मजल दर मजल करीत कोपळ किल्ल्याच्या प्रांतात आली. महाराज, कृष्णा आणि तुंगभद्रेच्या दरम्यानच्या प्रदेशातील काही मंडळी आपल्याला भेटायला आली आहेत. कोपळ किल्ल्याच्या प्रांतातील ही मंडळी आहेत. येऊ देत त्यांना. శివాజీ మహారాజ్ అంటే దేవుడు. ఇప్పుడు అయితే ఏ మార్గం ఉంది కదా, అది శివాజీ మహారాజే చూపిస్తాడు. సత్యం. ఎప్పుడు మహారాజు సాయం చేస్తుంది. प्रणाम महाराज. महाराज आम्हाला वाचवा. आम्हाला या जातातून मुक्त करा. बिनघोर बोल. काय झालं? कोण गोष्टीची तकलीफ? प्रणाम महाराज. कोप्पळच्या प्रांतात हुसेन खान मियाना आणि अब्दुल रहीम मियाना या 2 बिजापूरच्या पठाण सरदारांनी थैमान घातला आहे. रयतेला अक्षरशः नागवतायत हे दोन्ही सरदार. जुलूम अत्याचाराची परिसीमा झालेली आहे महाराज. देवघरात देव राहत नाही, अन्नात तुळस नाही की गोठ्यात गाय वासरे राहत नाही. रयतेच्या सर्वस्वाची लूट करतात ते सरदार. त्यांची अंमल राक्षसी आहे.
लोकांना पिळवटून टाकतात. या पठाणांची दाढ केव्हा पडेल, अशी बायका पोरांची घरादारांची लूट केव्हा होईल सांगता येत नाही. महाराज सायम शहरी, महाराज सायम शहरी. आपल्या स्वराज्याचा लौकिक आम्ही खूप ऐकला होता. आपल्यासारखा राजा आम्हाला लाभला असता तर, पण आज आपली भेट झाली हेही आमच्यासाठी कमी नाही महाराज. राज, या पठाणांचा उच्छेव लय व्हायला लागलाय बघा. त्यासनी मराठ्यांच्या तलवारीचं पाणी पाजायलाच पाहिजे. राज, हुकूम द्या. पण यासाठी काका, आपण आपल्या मुलकात नाही, दुसऱ्या मुलकात आहे. नागोजी रयत स्वराज्याची असो वा स्वराज्याच्या सीमेबाहेरची, तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला रोखता आलं नाही तर आमच्या मस्तकी आम्ही धारण केलेली छत्र चामर केवळ शोभेची ठरतील. कोपळचा किल्ला म्हणजे दख्खनचा दरवाजा. स्वराज्याच्या सरहद्दीवरच जर हाहाकार माजला असेल तर इतरांनी निर्धास्त कसं राहावं नागोजी? हंबीरराव, तातडीनं आपल्या फौजेसहित कूच करा. त्या पठाणांचा दिसेल तिथं समूळ नाश करा. झोडा, साफ बुडवा. ज्या देशी रयत सुखी तोच देश समृद्ध. या आपण. महाराजांचा हुकूम सुटला. मराठ्यांच्या तलवारी बाहेर पडल्या. रणगर्जना घुमू लागल्या. भगवा आघाडीवर थयथया नाचू लागला. मराठे घोड्यांच्या टापात हडफड आपटीत वेलबुर्ग्याजवळ पठाणांवर तुडून पडले. भयंकर रणकंडन सुरू झालं. मराठ्यांनी जोराची कापाकापी आरंभली होती. आसमंतापर्यंत पोहोचला आणि उधळली. याला बंधूंची फौज चौघूर उधळली. परत सुटली. पठाणांचा दारुण पराभव आणि मराठ्यांचा प्रचंड विजय झाला. मात्र म्यानाच्या कमानीतून सुटलेल्या एका बाणानं नागोजीच्या मस्तकाचा अचूक वेध घेतला. रोहिण खोऱ्यातील ताजं बेलपत्र महादेवाच्या चरणी अर्पण झालं. नागोजी जेधे पडला. महाराजांना अपरंपार दुःख झालं. पंत, दक्षिण आपल्याला साथ घालते. आता कोपळच्या प्रदेशात पाहिलं त्याचप्रमाणे जिंजी, तंजावर, वेल्लूर इथं सुद्धा धर्म कोमेजतोय. पण त्यासाठी आपल्याला एक बलाढ्य मित्र आधी जोडायला हवा. कुतुबशाह. पंत, कुतुबशहाला पत्र लिहायला हवं. आज्ञा महाराज. काय लिहू? लिहा पंत. गोवळ कोंड्याचे शूर, धर्मनिष्ठ, न्यायप्रिय, प्रजावत्सल, कला अभिरुची संपन्न, सुवर्ण गौरवाने झळाळणारे तेजस्वी सम्राट अबुल हसन कुतुबशहा यास स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचेकडून सप्रेम नमस्कार. आम्ही तुमच्या न्यायनिष्ठेचे, दूरदृष्टीचे आणि सौजन्यशील स्वभावाचे मोठे अभिमानी आहोत. कारण आपल्या दोघांचं ध्येय एकच, प्रजेचं कल्याण आणि धर्माचं रक्षण. तुमची शौर्यगाथा दख्खनच्या डोंगरापासून ते कृष्णा तीरापर्यंत दुमदुमते आहे. अनेकांनी तलवारी गाजवल्या, मात्र तुम्ही न्याय गाजवला. राजा असावा तर असा, ज्याच्या नावानं शत्रू थरथर कापेल आणि प्रजा सुखशांतीत झोपी जाईल. आणि हो, या भूमीवर आमचीही काही स्वप्न आहे, काही संकल्प आहे, जे एकट्याने नाही तर मैत्रीच्या सहाय्यानेच पूर्ण होऊ शकतात. आणि त्यासाठीच आम्ही तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतो आहोत आणि आपल्या भेटीची अपेक्षा धरतो आहोत. सन्मान आणि सहकार्य यांच्या भरघोस भावना घेऊन. मर्यादेयम विराजते. पंत, खलिता तातडीनं कुतुबशहाकडे रवाना करा. भारताच्या भूमीतील
5 पातशहांपैकी एक गोवळकोंड्याचा कुतुबशहा. कुतुबशहा इतर शहांपेक्षा वेगळा होता. तो प्रजेला लुबाडत होता. प्रजेला तो लेकरांसारखं जपत होता, वाढवत होता. आणि म्हणूनच शिवरायांनी त्याच्यावर आक्रमण न करता पत्र पाठवून मैत्रीचा हात पुढे गेला. हुजूर हुजूर, शिवाजी महाराज का खास खत आया है. शिवाजी का खत फूलों जैसा है, मगर हमें याद है उसके पीछे तलवार छुपी होती है. वो अफजल खां हजारों की फौज के साथ गया था, मगर क्या वो वापस आया? बताओ. उसके कब्र को उसका सिर भी नसीब नहीं हुआ. हुजूर, पण ते अफजल खानाने कपट केलं म्हणून. हुजूर, आप बहुत सोचता है. शिवाजी महाराज अच्छा राजा है. आपको फाड़ने का इरादा होता तो हुजूर वो आपको खत क्यों भेजता? अच्छा, और वो शाइस्ते खां, उसके हाथ से 3 उंगलियां काट डाली, वो भी लाल महल के अंदर घुसकर. हमारी महफिल में अगर वो इस तरह आ गया तो? हमने सुना है शिवाजी महाराज जुबान का बडा तबका है. हुजूर, त्यांनी पत्रात नम्रतेनं आपल्याला भेटायचं आमंत्रण दिलंय, तेवढंच. और औरंगजेब की कड़े पहरे से वो ऐसे निकला जैसे रेत से पानी. कोई बंदी खाना नहीं रोक सका उसे. वो सिर्फ राजा नहीं है, वो तूफान है, तूफान. पण हुजूर, तुफान जर आपल्याकडे मैत्रीसाठी येतोय तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, नाही का? हाँ, मगर उसका स्वागत करना मतलब मौत को मुस्कुराकर गले लगाना भी हो सकता है. देखो हुजूर, इतिहास याद रखेगा. अगर आप मना किया तो लोग बोलेगा कि शिवाजी आया लेकिन शाह डर के छिप गया. और अगर आप मिले तो इतिहास बोलेगा शिवाजी और कुतुब शाह 2 शेर एक मेज पर है. ठीक है, ठीक है, कह दो उस मराठा शेर से कुतुब शाह भी कोई डरपोक नहीं. तशरीफ लाए, हम अदब से गले मिलेंगे और तलवार दूर रखेंगे, कम से कम पहले दिन तो. जी हुजूर. आइए आइए राजा जी, पधारिए. आखिरकार आप हमारे सरजमी पर तशरीफ लाए, ये हमारी खुशकिस्मती है. कुतुबशहा, आज आपण 2 भिन्न राज्यांचे अधिपती. पण उद्या जर औरंगजेब दक्षिणेकडे वळाला तर ही राजसत्ता, ही भिंत, हे सिंहासन काही कामाचं राहणार नाही. त्याच्या सैन्यापुढे कोणतंही राज्य एकटं टिकणार नाही. आणि त्यासाठीच आपल्याला एकत्र यावं लागेल. महाराज, आपकी बातें तो वाजिब है, मगर इतिहास ने हमें सिखाया है जहाँ दोस्ती होती है वहां धोखे भी होते हैं. अगर हम एक हो भी जाए तो क्या यकीन किया जा सकता है कि आप कल हमारी पीठ पीछे तलवार नहीं चलाएंगे? शिवरायांची मैत्री म्हणजे वचन आणि शत्रुता म्हणजे युद्धाचा इशारा. कुतुबशहा, जर तुम्ही साथ दिली तर आमचा भगवा ध्वज तुमच्या शिखरावर संरक्षणासाठी फडकलेला दिसेल, आक्रमणासाठी नव्हे. कुतुबशहा ही एकता म्हणजे या समस्त दक्षिणेचं भवितव्य आहे. आप कहना चाहते हैं कि अगर हम आज एक न हो तो कल औरंगजेब हम सबको निगल जाएगा? बरोबर. औरंगजेब धर्माच्या, संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. कुतुबशहा, राज्य तुमचं असो किंवा आमचं, त्याच्यासाठी आपण सगळे एकच आहोत, जिंकण्यासाठीचे शत्रू. पण जर आज आपण एकत्र आलो तर इतिहास आपल्याला दक्षिणेचे रक्षक म्हणून ओळखेल.
महाराज, अगर आपकी तलवार सिर्फ दुश्मनों पर चलती है तो हमारी दोस्ती को आपका साथ मंजूर है। हम साथ देंगे जब भी और जहां भी जरूरत पडेगी। कुतुबशहा, ही मैत्री केवळ तलवारीची नाही तर स्वराज्याच्या भविष्याची आहे. तानाशहाकडून मैत्री आणि मदतीचं आश्वासन महाराजांना पुरेपूर मिळालं होतं. जवळपास महिनाभराच्या मुक्कामानंतर महाराजांची स्वारी भागानगरातून बाहेर पडली. विजयनगराच्या वैभवशाली साम्राज्याच्या खुणा महाराजांना पदोपदी दिसत होत्या. आता महाराजांनी जिंजीच्या किल्ल्याला वेढा घातला आणि केवढं आश्चर्य, रक्ताचा एक थेंबही न सांडता ज्ञानातून तलवार न उपसता हा दिमागदार आणि बळकट किल्ला महाराजांनी हसील केला. जिंजीच्या किल्ल्याचा बंदोबस्त करून राजे तिरुवन्नमलईस दाखल झाले. पंत, हा सारा मुलूक किती सुंदर आहे. नजर फिरवावी तिथपर्यंत केवळ अप्रतिम निसर्ग सौंदर्य. देवाची ही चमत्कारिक देण आपल्याला लाभली. होय महाराज, एकेकाळी हे गाव म्हणजे हिंदूंचं परम पवित्र तीर्थक्षेत्र होतं. पंत, ध्यानात नाही आलं. एकेकाळी म्हणजे? होय सेनापती, एकेकाळी या इथे श्री शिव आणि समोत्ती पेरुमल यांची अतिशय सुंदर देवस्थानं होती. सौंदर्यानं नटलेली, मेहनतीनं घडवलेली, सुबक, नक्षीदार आणि पवित्र मंदिरे. पुढं काय झालं पंत? यावनी धाडींच्या वावटळीत वेगळं काय होणार महाराज? विजयनगर साम्राज्याच्या विरोधात साऱ्या शाह्या एकवटल्या. विजयनगरची धुळदाण उडाली, साम्राज्य बुडालं आणि यावनी आक्रमणात ही मंदिरं पाडली गेली. मंदिर पाडली? राज, या आक्रमणकर्त्यांचं या मंदिरांशी काय वाकडं आहे तेच ध्यानात येणं बघा. सेनापती, मंदिर म्हणजे धर्माचं अधिष्ठान, पण महाराष्ट्र धर्म आपल्या घोड्यांच्या टापांखाली निर्दयीपणे तुडवू पाहणाऱ्या आक्रमणकर्त्यांना कोणतंही प्रार्थना स्थळ म्हणजे केवळ भिंतीच. पंत, मग त्या मंदिरांचं मोहरा काय झालं? मंदिरं पडली आणि त्यांच्या जागी या मशिदी उभ्या राहिल्या. सेनापती, शिल्पकलेचे दिमागदार नमुने धडाडा कोसळले. काय म्हणावं या लोकांना? सर्वस्व लुटलं जातं, घरादारावरून नांगर फिरवला जातो, देवदेवता भंगतात, मूर्ती उद्ध्वस्त होतात, पण तरीही मौन आणि शांतता कवटाळून बसतात. अन्यायाविरुद्ध लढत नाहीत, जुलमी राज्यकर्त्यांसमोर माना झुकवतात. अवर राज, ही लोक वतनापायी भांडत्याल, एकमेकांचं मुर्द पाडत्याल, पर अन्यायाला लाथ माराया यांचा पाय उठायचा नाही का म्यानातून तलवार बाहेर पडायची नाही. हंबीरराव, ही अशी अधर्मी वागणूक आमच्या मर्जीस नामंजूर. आमची मंदिरं पाडून त्यांचा असा अवमान करून जर आक्रमणकर्त्यांच्या मशिदी तिथे उभ्या राहणार असतील तर त्या आम्हास चालणार नाही. हंबीरराव यांच्यात इतकी हिंमत येते तरी कुठून? राज, ह्योच हाय त्यांचा धर्माभिमान. खरं आहे राजे, केवळ खोट्या धर्माभिमानापोटी मंदिर नेस्तनाबूत करून या आक्रमणकर्त्यांनी त्या जागी मशिदी उभारल्या. आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला हे खोटे धर्माभिमानी साता समुद्रा पल्याडून येतात. कधी गोड बोलून तर कधी धाक दाखवून ही अशी कृत्य करतात. पर मग पंत, यावरीलच काय? स्वराज्याच्या सरसेनापतींना हा प्रश्न पडावा. हंबीरराव, धर्मसंस्थापना, स्वराज्य निर्मिती आणि रयतेसाठी सुखाचं राज्य हे जरी आमचे अंतिम हेतू असले तरी परधर्म सहिष्णुता म्हणजे स्वधर्मावर अन्याय होऊ न देणं हेही आम्ही जाणतो. छत्रपती या नात्यानं आम्ही आमची कर्तव्य चांगलीच जाणतो. धर्माचं अधिष्ठान अबाधित ठेवायचं नसेल तर केवळ राज्यकर्ते म्हणून मिरवण्यासाठी आम्ही अभिषिक्त छत्रपती झालो असा समज रयतेत होईल. एका पिढीनं अत्याचार केला म्हणून तो पुढच्या पिढ्यांनी सहन करावा हे योग्य नाही. हंबीरराव, या मंदिराच्या उभारणीत पिढ्यानपिढ्या खर्ची पडल्या. त्या पिढ्यांनी उभारलेला हा कलेचा, धर्माचा आणि हिंदुत्वाचा वारसा जतन करणं ही हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणून आमची जबाबदारी नाही.
हंबीरराव, आज हजरतीस आमच्याही पदरी अनेक परधर्मीय सैनिक आहेत, पण म्हणून त्यांना कधी आम्ही द्वेषपूर्ण नजरेनं पाहिलं नाही किंवा वागवलं नाही. हंबीरराव, इतरांच्या प्रार्थना स्थळांच्या उभारणीसाठी विशाल भूमी मोकळी आहे. आम्ही कोणाला कधीही विरोध केला नाही. मात्र आमची पवित्र स्थानं, आमची वारसा स्थळं पाडून नेस्तनाबूत करून जर ती त्यावर उभी केली जाणार असतील तर स्वराज्याचे छत्रपती या नात्यानं आम्हाला ते मंजूर नाही. पंत, या इथं मंदिरांची पुनरुभारणी करा. जी, पण बोला पंत. अशानं त्यांची मनं दुखावली जातील आणि आलमगीरानं काशी विश्वेश्वरावर घाव घातला. अफजल खानानं तुळजापुरात, पंढरपुरात धुमाकूळ घातला. ही आपल्या समोर असणारी श्री शिव आणि समप्ती पेरुमलची मंदिरं भग्न केली तेव्हा आमची मनं दुखावली गेली नसतील पंत. खर तर या गोष्टींचं आमच्या मनांना वाटावं तितकं दुःख होत नाही, हीच शोकांतिका आहे. आमच्या मनात जर मंदिराच्या नंदादीपाप्रमाणे क्रांतीची ज्योत पेटली, मंदिरांमधल्या घंटारावाप्रमाणे स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा घंटाराव होईल, तर काय हिंमत आहे त्या दिल्लीपतीची आणि या यवनी आक्रमणकर्त्यांची की आपली पवित्र स्थानं आणि मंदिरांकडे वाकड्या नजरेनं पाहतील. पंत, आमच्या हुकुमाची तातडीनं अंमलबजावणी करा. या पवित्र मंदिरांच्या जागी उभारलेल्या प्रार्थना स्थळांच्या जागी पुन्हा पूर्ववत श्री शिवाचं आणि समप्ती पेरुमलाचं मंदिर उभारा. ताबडतोब कामाला सुरुवात करा. ही हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींची आज्ञा आहे. जशी आज्ञा महाराज. छत्रपतींचा हुकूम सुटला. महाराजांच्या हुकुमानं जणू नवचैतन्य खळाळू लागले. यावनी आक्रमणकर्त्यांच्या खुणा नष्ट झाल्या आणि परमपवित्र सुंदर श्री शिवाचं आणि समोक्ती पेरुमलाचं मंदिर आकार घेऊ लागले. श्री शिवाच्या स्थापनेवेळी मंडपात लक्ष गोमाता उपस्थित होत्या. याच मंडपासमोर महाराजांनी एक सुंदर गोकुळ बांधलं. मंदिराच्या पिछाडीस हजारो फूट उंचीवर असलेल्या टेकडीवर महाराजांनी त्रिपुरारी पौर्णिमेस 1000 घागरी तुपाचा भव्य नंदादीप लावण्याची प्राचीन परंपरा पूर्ववत सुरू केली. या दीपोत्सवात महाराज राजे स्वतः जातीनं उपस्थित होते. आता साऱ्यांचीच खात्री पटली, हाच खरा जाणता राजा. रुद्राय महारुद्राय कालरुद्राय कल्पान्तरुद्राय वीररुद्राय रुद्ररुद्राय घोररुद्राय अघोररुद्राय मार्ताण्डरुद्राय अण्डरुद्राय ब्रह्माण्डरुद्राय चण्डरुद्राय प्रचण्डरुद्राय दण्डरुद्राय शूररुद्राय वीररुद्राय भवरुद्राय भीमरुद्राय अदलरुद्राय विदलरुद्राय सुरलरुद्राय महागणरुद्राय रसादलरुद्राय गणादलरुद्राय पादालरुद्राय नमो नमः. ओम शिवोहम ओम शिवोहम रुद्रनामं भजेहम. ओम शिवोहम ओम शिवोहम रुद्रनामं भजेहम. वीरभद्राय अग्निनेत्राय घोरसंहाराः सकललोकाय सर्वभूताय सत्य साक्षात्कारा. शम्भो शम्भो शङ्कर. ओम शिवोहम ओम शिवोहम रुद्रनामं भजेहम भजेहम. देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्व क्रियाशील पदाधिकारी, विश्वस्त आणि मार्गदर्शक. मंडळाचे विश्वस्त समिती अध्यक्ष श्री कैलाश उर्फ बबलू पाठक आणि उत्सव समिती अध्यक्ष श्री विजय परोळ. संकल्पना महेश मोळावडे. लेखन व संशोधन सात्विक ठकार आणि योगेश भंडारे. दिग्दर्शन निखिल गायकवाड आणि योगेश भंडारे. प्रकाश योजना महेश आंबेकर आणि दीपक उमप. ध्वनी व्यवस्था
अंबादास सनादे. रंगभूषा सयाजी शेंडकर. वेशभूषा ज्योती भंडारे. ध्वनिमुद्रण मुकुंद फडकले. स्टुडिओ एल्कॉम. यातील कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत योगेश भंडारे, कुतुबशहा नागेश महापुरे, शाहीर सयाजी शेंडकर, हंबीरराव, पंकज जैन आणि सर्व सहकारी कलाकार.